करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा. करमाळा नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासूनच करमाळा शहरामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले होते. नगराध्यक्ष पदासह 10 प्रभागातील 20 नगरसेवक पदाच्या जागांसाठी उद्या मंगळवारी मतदान होत असून या निवडणुकीकडे करमाळ्यातील सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. शिवसेना, शिंदेगड, भाजप आणि करमाळा शहर विकास आघाडी यांच्यात हा तिरंगी सामना रंगल्याने मतदानाबद्दल शहरामध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी 5 तर नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी तब्बल 71 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामुळे प्रत्येक प्रभागातच चुरस वाढली असून प्रत्येक मतासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र करमाळा शहरामध्ये दिसून येत आहे. नगराध्यक्ष पदासाठी मुख्य लढत तिरंगी असली तरी रासप आणि एका अपक्ष उमेदवारामुळे यात आणखी भर पडल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटाच्या भूमिकेनेही लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी भाजपला पाठिंबा दिला आणि निवडणुकीचे समीकरण काहीसे बदलले. मात्र त्यांनी नगरसेवक पदाच्या 7 जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले आहेत. तसेच एका अपक्षालाही पाठिंबा दिला आहे. यामुळे निवडणुकीचे स्थानिक समीकरणही बदलले असून काही प्रभागात लढतीची तीव्रता वाढल्याचे दिसून येत आहे. करमाळा नगर परिषदेची सत्ता आपल्याकडेच राखण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठी ताकद लावली आहे. तर दुसरीकडे नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी भाजपने सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत. पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी जातीने करमाळा येथे लक्ष घातले असून भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रश्मिताई बागल आणि युवा नेते दिग्विजय बागल यांनीही भाजपच्या विजयासाठी जोरदार अशी प्रचार यंत्रणा राबवली आहे. दरम्यान या मोठ्या पक्षांना स्थानिक पातळीवर सावंत बंधूंनी करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून मोठे आव्हान दिल्याचेही चित्र आहे. करमाळा नगर परिषदेची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे स्पष्ट दिसत असल्याने गटप्रमुखांसह उमेदवारांनी वैयक्तिक पातळीवरही मतदारांना आपलेसे करण्यासाठी सर्व शक्य ते पर्याय वापरल्याचे दिसून येत आहे. मतदारांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठी तयारी केली असून या पार्श्वभूमीवर आता मंगळवारी होणाऱ्या मतदानाकडे तसेच लगेचच बुधवारी होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण करमाळा शहराचे लक्ष लागले आहे. कोण बाजी मारणार आणि सत्तेची चावी कोणाकडे जाणार याबद्दल करमाळकरांमध्ये कमालीची उत्सुकता शिगेला पोचली आहे.